इंडियन रेल्वे व इंडियन आर्मीमध्ये 2 विद्यार्थ्यांची दैदिप्यमान निवड. केंद्रातील दोन्ही नियुक्त विद्यार्थी माजी सैनिकांचे. आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या शिस्तबद्ध, मूल्यधिष्ठित आणि राष्ट्रसेवेला वाहिलेल्या प्रशिक्षणातून घडलेल्या 2 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशसेवेच्या 2 महत्त्वाच्या क्षेत्रात घवघवीत यश संपादन केल्यानं परिसरात आनंद, अभिमान व भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी धनंजय बाबासाहेब भोपळे यांची इंडियन रेल्वेमध्ये यशस्वीरित्या निवड झाली आहे. कमवा व शिका योजनेअंतर्गत केंद्रात 6 महिन्यांचं प्रशिक्षण घेत सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत, शिस्त व जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे. धनंजय यांचे वडील बाबासाहेब लक्ष्मण भोपळे हे माजी सैनिक असून आई मनीषा बाबासाहेब भोपळे या गृहिणी आहेत. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबात आता सरकारी सेवेत आणखीन एका यशाची भर पडली आहे. त्याचप्रमाणे आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी उमेर अकील पठाण यांची इंडियन आर्मीमध्ये सैनिक पदावर निवड झाल्याने सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. हुतात्मा सैनिक वडिलांचे देशसेवेचे स्वप्न साकारत उमेर यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. कमवा व शिका योजनेअंतर्गत केंद्रात 6 महिन्याचं प्रशिक्षण घेत असताना अल्प कालावधीमध्ये कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं आहे. उमेर यांचे वडील अकील पठाण दिवंगत असून आई सुलताना अकील पठाण गृहिणी आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला देशसेवेच्या मार्गावर घडवणाऱ्या आईच्या संघर्षाला आज यशाचं फळ मिळालं. यशवंत विद्यार्थ्यांना आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तसेच निवृत्त सैनिक सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, चेतन गिरमे, प्रवीण पठारे तसेच अकॅडमिक इन्चार्ज खाटेकर मॅडम व खाटेकर सर, अधीक्षक श्रीमान खरात सर तसेच प्रशिक्षण केंद्रातील सर्व स्टाफ यांचं मार्गदर्शन लाभलं. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.